नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर S.M. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, बी भाग 1 मधील भूगोल विषयामधील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र, आपण अभ्यास करत आहोत भूगोल जिओग्राफी या विषयाचा. आपण याच्या अगोदर म्हणजेच मागील तासाला आपण बी भाग 1 जिओग्राफी कोर्स स्ट्रक्चर पाहिलं. म्हणजे आपण काय काय पाहिलं ते थोडक्यात आपल्याला सांगतो. रिकॅप. कोर्स स्ट्रक्चर याच्यामध्ये काय की बी भाग 1 सेमिस्टर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला फिजिकल जिओग्राफी या विषयाचा अभ्यास करायचा आहे, प्राकृतिक भूगोल. आणि सेमिस्टर 2 म्हणजे सत्र क्रमांक 2 याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन जिओग्राफी या विषयाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजेच मानवी भूगोल. म्हणजे बी भाग 1 या वर्षामध्ये प्राकृतिक भूगोल पहिल्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये मानवी भूगोल, म्हणजे असं एक कोर्स स्ट्रक्चर आहे, ते आपण पाहिलं. आता फिजिकल जिओग्राफी हा सेमिस्टर किंवा सत्र क्रमांक 1 मधला जो विषय आहे त्याचा सिलेबसही आपण पाहिला. सिलेबसमध्ये काय पाहिलं की सिलेबसमध्ये एकूण टॉपिक किती. पहिला टॉपिक इंट्रोडक्शन ऑफ फिजिकल जिओग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा परिचय. दुसरा टॉपिक काय आहे की मॉड्यूल्स, टॉपिकला मॉड्यूल्स म्हटलेलं आहे. सेकंड ॲटमॉस्फिअर, वातावरणाचा अभ्यास. प्रकरण क्रमांक 3 लिथॉस्फिअर, शिलावरण किंवा मृदावरण, त्याचा अभ्यास. आणि प्रकरण क्रमांक 4 डेन्युडेशन म्हणजेच विदारणाचा अभ्यास. म्हणजे अशा प्रकारचे 4 प्रकरणं तुम्हाला प्राकृतिक भूगोल यामध्ये अभ्यासायचे आहेत. हा आपण या प्रत्येक टॉपिक्समध्ये, प्रत्येक मॉड्यूल्समध्ये कोणकोणते मुद्दे आहेत यांचा सविस्तर अभ्यास किंवा सविस्तर चर्चा आपण मागील तासाला केलेली आहेच. विद्यार्थी मित्र, याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. स्कीम ऑफ टीचिंग अँड एक्झामिनेशन. म्हणजे टीचिंगची स्कीम काय आहे, तुम्हाला जो शिकवण्याची पद्धत काय आहे किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जाईल, कसं शिकवलं जाईल आणि त्याची परीक्षा कशी घेतली जाईल, किती मार्काची घेतली जाईल, या संदर्भात तुमच्या मनामध्ये अनेक शंका असतील. तर मी त्या शंका तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतो. एक विषयाचं नाव आहे प्राकृतिक भूगोल. याला आठवड्यातून टीचिंग स्कीम आवर्स पर वीक, म्हणजे प्रत्येक आठवड्याला लेक्चर्स याचे 4 असतील. ट्युटोरियल्स म्हणजे थेरीचेच लेक्चर 4 असतील. या विषयाला प्रॅक्टिकल्स नाहीत. टोटल पिरियड 4 असतील. पण हे झालं ऑफलाईन पद्धतीचं. ज्यावेळी रेग्युलर कॉलेज सुरू होईल त्यावेळी अशा पद्धतीनं आठवड्यातून या विषयाला 4 तास असतील. पण आताची सिच्युएशन फार वेगळी आहे. ह्या कोविड-19 महामारीमुळं की ऑफलाईन पद्धतीनं शिकवता येत नाही किंवा शिकवणं ते आता सोयीचंही नाही. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. मग ह्या ऑनलाईन टीचिंग पद्धतीमध्ये आठवड्यातून 4च तास पडतील असं नाही. प्रत्येक विषयाला समान तास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा आठवड्यातून 2 ते 3 तास तुम्हाला जिओग्राफीचे असतील किंवा प्रत्येक विषयाचे असतील. ज्यावेळी कॉलेज रेग्युलर सुरू होईल ऑफलाईन, त्यावेळी मात्र प्रत्येक विषयाला 4-4च तास असतील. ओके. आता पुढचा जो भाग आहे तो एक्झामिनेशन स्कीम, तुमचे आणि मार्क्स. बाबा या पेपरला किंवा प्रत्येक विषयाला किती मार्क्स असतील, तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एकूण जे आहेत मार्क्स, 50 मार्काचा हा पेपर असेल. म्हणजे 50 मार्क्ससाठी टॉपिक क्रमांक 1, 2, 3 आणि 4 असतील. ह्या 4 टॉपिकवरती तुमची 50 मार्काची परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थी मित्र, तुम्ही आत्तापर्यंत जसं प्राथमिकला, माध्यमिकला, उच्च माध्यमिकला वेगवेगळे विषय अभ्यासले, वेगवेगळ्या विषयांना मार्क्स जास्त, टॉपिक्स वेगवेगळे. इथं मात्र काय की थोडीशी सिमॅलिटी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सत्र परीक्षामध्ये सेमिस्टर सिस्टीममध्ये 100 मार्काचा पेपर न करता तो 50 मार्काचा पेपर केलेला आहे. विषय 50 मार्काचा ठरवलेला आहे आणि त्याला लिमिटेड सिलेबसही केलेला आहे. ॲन्युअल पद्धतीमध्ये सिलेबस जास्त असतो, 100 मार्काचा पेपर असतो. इथं सिलेबस कमी आणि मार्क्सही कमी. त्या प्रमोशनमध्ये, त्या प्रपोर्शनमध्ये
हे केलेलं आपल्याला आढळतं. आता याच्याही पुढचा भाग किंवा आता आपल्याला तुम्हाला समजलं की 50 मार्काची परीक्षा असले, आठवड्यातून याला 4 तास असतील, हे एवढं टीचिंग, आणि ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन. आता तर ऑनलाईनच सुरू आहे, नंतर ते ऑफलाईन पद्धतीने सुरू असेल. याच्या पुढचा भाग जो आहे तो नेचर ऑफ क्वेश्चन पेपर अँड स्कीम ऑफ मार्किंग. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल. विद्यार्थी मित्र, तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता किंवा एखादा अभ्यास शिकता, एखादा विषय शिकता, त्यावेळी त्या विषयाच्या परीक्षेला सामोरं जाताना तुमच्या डोक्यामध्ये सर्वप्रथम पाहिजे की या विषयाची प्रश्नपत्रिका कशी असेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसे असेल. जसं आता तुम्ही 8वी 9वी 10वीला असता तिथे जोड्या जुळवा, इथं जोड्या जुळवा हा प्रकार नाही, हा प्रकार नाही. पण प्रश्नाचं स्वरूप मात्र वेगळं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप्स पण आहेत, डिस्क्रिप्टिव्ह टाईप पण आहेत, आणि ब्रॉड क्वेश्चन टाईप पण आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील, किंवा तो एक साचा असेल, प्रश्नपत्रिकेचा साचा. मग कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत की प्रश्नांचं स्वरूप असंख्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. पण तुम्हाला जी प्रश्नपत्रिका आहे BA भाग क्रमांक 1 सत्र क्रमांक 1 मध्ये भूगोल विषयाच्या संदर्भात मी सांगतोय, ती 3 प्रश्नामध्ये विभागलेली असते. 50 मार्क्सचे गुण जे आहेत ते 3 प्रश्नामध्ये विभागलेले असते. त्यापैकी क्वेश्चन क्रमांक 1 तो ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असेल. त्याला इंग्लिशमध्ये दुसरा एक शब्द आहे MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मराठीमध्ये याला बहुपर्यायी प्रश्न असे म्हणतात. वरती एक प्रश्न विचारला जातो आणि त्याची उत्तरं 3 ते 4 शब्दांमध्ये खाली दिलेले असतात. अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. काही वेळा गाळलेले जागा भरा असाही प्रश्न असतात, खाली पर्याय दिलेले असतात, त्यातून एक पर्याय तिथं निवडायचा असतो. त्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे म्हणतात. त्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असंही म्हटलं जातं. हा प्रश्न क्रमांक 1 असेल, आणि या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. किती प्रश्न? 10 प्रश्न. किती मार्कासाठी? 10 मार्कासाठी. याचा सरळ अर्थ होतो, एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन इज इक्वल टू 1 मार्क्स. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क्स असा असतो. एकूण 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असे 10 मार्कासाठी हा पहिला प्रश्न. याच्यामध्ये एक आहे की निगेटिव्ह सिस्टीम मात्र नाही. ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, स्पर्धात्मक परीक्षा ज्या असतात, त्यांना ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात, पण तिथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. म्हणजे जर तुम्ही चुकला तर तुमचा 1 मार्क्स, अर्धा मार्क्स किंवा 2 मार्क्स बरोबर असणाऱ्या मार्क्सामधून कमी केला जातो. इथं मात्र तसं नाही. जेवढी उत्तरं तुम्ही बरोबर लिहाल तेवढ्याच प्रश्नांच्या उत्तरांना बरोबर मार्क्स मिळतील. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यानं 10 पैकी 10 प्रश्न अचूक लिहिले तर त्याला 10 पैकी 10 मार्क्स मिळतात. एखाद्या विद्यार्थ्यानं 10 पैकी 8 प्रश्न अचूक लिहिले, उत्तरं अचूक लिहिली, आणि 2 उत्तरं जर चुकली तर 10 पैकी त्याला 8च मार्क्स मिळतात. म्हणजे ते 2 चुकल्याबद्दल पुन्हा 2 गुण वजा होत नाहीत. म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, हे एक तुमच्या दृष्टीनं अत्यंत चांगली गोष्ट आहे. आता प्रश्न क्रमांक 1 आपल्याला समजला की ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, एकूण 10 प्रश्न आहेत, टॉपिक तर आपले 4च आहेत, बरोबर. प्रत्येक टॉपिकला समान वेटेज जर द्यायचं असेल तर 4 टॉपिकवरती 10 प्रश्न काढायचे आहेत. म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती किमान 2 ऑब्जेक्टिव्ह तर ते असतातच. क्लिअर? 4 दुनी 8 झाले. आता राहिले 2, म्हणजे आणखीन 2 टॉपिकवरती, म्हणजे 4 पैकी 2 टॉपिकवरती 3-3 प्रश्न असतील, आणि राहिलेल्या 2 टॉपिकवरती किमान 2-2 प्रश्न असतील. आता कोणत्या टॉपिकवरती 3 प्रश्न असतील हे काय सांगता येत नाही. इट इज डिपेंड अपॉन द पेपर सेटर. जे प्राध्यापक पेपर सेटिंगचं काम करतात ते त्यांच्या याच्यावरती ते अवलंबून असतं. पण एका टॉपिकवरती मिनिमम
2 प्रश्न आणि मॅक्झिमम 3 प्रश्न विचारले जातात. त्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक टॉपिकची तयारी करावी लागेल. हा झाला प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, शॉर्ट ॲन्सर किंवा शॉर्ट नोट क्वेश्चन. आता पहा, थोडक्यात उत्तरे लिहा किंवा याला आपण असे म्हणू शकतो की टिपा लिहा. बरोबर. प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये किती असतात की एनी 4 आउट ऑफ 6, म्हणजे एकूण 6 टिपा विचारलेल्या असतात. त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात. किती सोपं आहे पहा. 6 टिपापैकी 4च, म्हणजे इथं तुम्हाला काय की पर्याय आहेत. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर चांगलं किंवा अचूक लिहिता येईल अशाच प्रश्नांची निवड करून तुम्ही 6 पैकी 4 प्रश्न या ठिकाणी लिहू शकता. त्या प्रत्येक टिपेला, शॉर्ट नोट्सला 5 मार्क्स आहेत, एकूण 5 मार्क्स. जर 4 टिपा तुम्ही सोडविला, 4 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही सोडवली तर तुम्हाला 20 पैकी मार्क्स मिळतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 20 मार्कासाठी, प्रश्न क्रमांक 1 10 मार्कासाठी, 30 मार्काचं झालं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 डिटेल्ड आन्सर टाईप क्वेश्चन. म्हणजे काय की विस्तृत प्रश्न, ब्रॉड क्वेश्चन ज्याला आपण म्हणू, विस्तृत प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये एनी 2 आउट ऑफ 3, म्हणजे इथे तुम्हाला काही वेळाला 3 प्रश्न विचारले जातात किंवा 4 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी तुम्हाला 2च प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि या प्रश्नाला एकूण 20 मार्क्स आहेत. म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा किंवा संक्षिप्त उत्तरे लिहा किंवा टिपा लिहा. या प्रत्येक टिपेसाठी किंवा प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क्स असतात. तिसऱ्या प्रश्नामध्ये जे 3 प्रश्न असतात की जे प्रश्न ब्रॉड क्वेश्चन म्हणून ओळखले जातात, सविस्तर उत्तरे त्या ठिकाणी लिहायची असतात. डिटेल्ड आन्सर्स, त्याला प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क्स. अर्थात या ठिकाणी तुम्हाला लिखाणही जास्त करावं लागतं. आणि 2 प्रश्नाला 20 मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क्स. असे प्रश्न क्रमांक 1 10 मार्क्स, प्रश्न क्रमांक 2 20 मार्क्स, प्रश्न क्रमांक 3 20 मार्क्स, अशी एकूण 50 मार्काची तुमची परीक्षा असेल. ओके. मला वाटतं तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप क्लिअर कट्ट समजलं असेल. जर आणि काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. पुढे जाऊ आपण. आता प्रत्यक्ष आपण अभ्यासाला सुरुवात करू, प्रत्यक्ष शिकण्याला सुरुवात करू. आतापर्यंत आपण काय पाहिलं किंवा BA भाग 1चं स्ट्रक्चर काय आहे, टीचिंग फॅकल्टीज कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर हा कशा पद्धतीनं स्ट्रक्चर काय आहे, कशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल, आठवड्यातून किती तास असतील, परीक्षा किती मार्काची असेल, आता ती केव्हा असतील, ॲट द एंड ऑफ टर्म एंड. ओके. आता विद्यार्थी मित्र, भूगोल हा विषय तुम्ही अगदी प्राथमिकपासून आत्तापर्यंत तुम्ही अभ्यासलेला आहे. बऱ्याच जणांनी अगदी 3री 4थीपासून ते 12वीपर्यंत किंवा 10वीपर्यंत तरी तुम्ही प्रत्येकानं अभ्यासलेलाच आहे. तो शालेय विषय आहे, तो कंपल्सरीच आहे. इथं मात्र हा कंपल्सरी नाही. इथं मात्र भूगोल हा विषय कंपल्सरी नाही, तो ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. एखाद्याला भूगोल आवडत नसेल तर तो घेणारही नाही, नो प्रॉब्लेम. पण ज्याने आतापर्यंत भूगोल हा विषय घेतलेला आहे, भूगोल म्हणजे काय हे नेमकं माहीत असेल असं मी गृहीत धरतो. बऱ्याच वेळा 12वी पास होऊन जे विद्यार्थी आमच्याकडं BA भाग 1 सिनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यांना मी विचारतो पहिल्याच लेक्चरला की भूगोल म्हणजे काय, तुम्ही अभ्यासलेला आहे, भूगोल म्हणजे काय. इतके वर्ष या विषयाचा तुम्ही अभ्यास करून सुद्धा भूगोल म्हणजे काय हे तुम्हाला सांगता येत नाही. काही विद्यार्थी सांगतात सर भूगोल हा एक विषय आहे. बरोबर, नो डाऊट अबाउट इट, भूगोल हा एक विषयच आहे. ह्याच्यावरून एक जोक आहे. तुम्हाला माहीत आहे गणित भूमितीमध्ये काय की वेगवेगळ्या आकृत्या असतात, वेगवेगळे डायग्राम्स असतात. शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात की बाबा व्हॉट इज कॉल्ड सर्कल, सर्कल कशाला म्हणायचं. विद्यार्थ्यांचं उत्तर असतं सर जिकडं सर्कल तिकडं सर्कल, दॅट इज कॉल्ड सर्कल. तसा भूगोल म्हणजे भूगोल असं नाही.
भूगोल म्हणजे तो एक विषय आहे असं नाही, विषय तर तो आहेच, पण कोणता विषय आहे? पुढचा प्रश्न माझा असतो की विषय हा कोणता आहे, त्या विषयाचं स्वरूप काय आहे, त्या विषयाची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, त्या विषयामध्ये कोणते घटक अभ्यासले जातात, हे सांगणं म्हणजे भूगोल. पण हे आतापर्यंत आम्हाला कळालेलंच नाही. प्राथमिक स्तरावर माध्यमिक स्तरावरती शिक्षकांनी वर्गामध्ये यायचं, जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावरती विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी 35 मार्क्स मिळाले त्या विषयामध्ये की विद्यार्थीसुद्धा आनंदाने नाचू लागतात. त्याचबरोबर शिक्षकांनाही धन्य धन्य झाल्यासारखे वाटतं. एवढ्यापुरतं मर्यादित भूगोल हा विषय नाही. भूगोल हा विषय जरी असला तर त्याचं वेगळेपण आहे, त्याची वैशिष्ट्य इतर विषयापेक्षा फार वेगळे आहेत, फार वेगळे आहेत. ती आपल्याला समजणं गरजेचं आहे. भूगोलामध्ये नेमका आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करतो, त्यावरून त्या विषयाचं स्वरूप निश्चित होतं. त्या विषयाचा आपण अभ्यास कशा पद्धतीनं करतो त्यावरून त्याची गुणवैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात. आणि मग हा भूगोल का अभ्यासतो, त्याची आवश्यकता काय आहे, याच्यावरून भूगोल विषयाचं महत्त्व कळतं. विद्यार्थी मित्र, भूगोल हा एक विषय आहे, पण तो कसा आहे, कोणता आहे, हे प्रश्न ज्यावेळी विद्यार्थ्यांना विचारले जातात त्यावेळी विद्यार्थी उत्तरं देतात, सर इतर सर्व विषयापेक्षा भूगोल हा विषय किंवा या विषयाला जास्त मार्क्स पडतात. म्हणजे भूगोल विषयाचं असं वर्णन करायचं का, सर्वात जास्त गुण मिळवून देणारा विषय म्हणजे भूगोल ना? नाही. भूगोलाला सर्वात जास्त मार्क्स मिळतात, स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे, हेही बरोबर. पण भूगोल नुसत्या मार्कासाठी शिकायचा असतो किंवा कोणताही विषय फक्त गुण मिळवण्यासाठी शिकायचा असतो? तुम्हाला काहीतरी करिअर करायचं असेल, तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही भूगोलाकडे या, तर तुम्ही तो विषय अभ्यास, कोणताही विषय असू दे. म्हणजे गुणांच्यासाठी भूगोल हा विषय घेऊ नका की बाबा मला फर्स्ट क्लास पाहिजे, मला डिस्टिंक्शन पाहिजे, मला विद्यापीठामध्ये पहिले यायचं आहे म्हणून मी भूगोल घेतले, भूगोलाला जास्त मार्क्स पडतात. भूगोल हा विषय सोपा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची ही उत्तर असतात की भूगोल हा विषय सोपा आहे, कोणी पास होते. आत्तापर्यंत तुमच्या मनावरती हे बिंबवलेलं आहे, आत्तापर्यंत तुमच्या मनावरती हे चुकीच्या पद्धतीनं बिंबवलेलं आहे. किंबहुना मी असं म्हणेन की भूगोल हा विषय सोपा आहे, भूगोल या विषयाला मार्क्स जास्त पडतात केव्हा, ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी, ज्यावेळी तुम्ही ज्ञान मिळवाल त्यावेळी. जर एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यासच केला नाही आणि परीक्षेला सामोरा गेला, त्याला कसले मार्क्स मिळणार आहेत, कसले गुण मिळणार आहेत? गुण आणि ज्ञान हे थोडंसं वेगळं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना फार ज्ञान असतं पण परीक्षेमध्ये त्यांना गुण फार कमी मिळतात. पण याचा अर्थ तो विद्यार्थी कमी हुशार आहे किंवा ढ आहे असं नाही. विद्यार्थी मित्र, शिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश आहे की तुमचा सर्वांगीण विकास करणं. मग सर्वांगीण विकास करत असताना तुम्हाला आम्ही शिक्षक, कोणताही शिक्षक ज्ञानदानाचं कार्य जो करतोय ते तुम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे आणि तो विद्यार्थी म्हणून मिळवलं पाहिजे, परीक्षार्थी म्हणून नव्हे. परीक्षेसाठी अभ्यास नाही करायचा, ज्ञानासाठी अभ्यास करायला पाहिजे. भूगोल हा ज्ञानाचा विषय आहे की जो शिकल्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळेल. मार्क्स तर मिळतीलच, पण ज्ञानासाठी तुम्ही हा शिकला पाहिजे की जे ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे इथे एक क्लिअर झालं की भूगोल हा एक विषय आहे, जास्त मार्क्स मिळवून देणारा आहे, तो सोपा आहे, इत्यादी इत्यादी. खरं जरी असलं किंवा असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी त्यासाठी कष्ट करावे लागतात, त्यासाठी ज्ञान मिळवावं लागतं, त्यासाठी अभ्यास करावा लागतो.
त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर हा विषय सोपा आहे, तर या विषयामध्ये जास्त मार्क्स मिळतात. दुसरं असं मी म्हणेन की बऱ्याच जणांचं असं समजूत आहे की हा एक विषय आहे जसं इतर विषयापेक्षा, पण इतर विषयापेक्षा थोडासा वेगळा विषय आहे. म्हणजे वेगळा कसा की पहा, आपल्याला हिंदी असतो, मराठी असतो, इंग्रजी असतो, हे लँग्वेजेस झाले, भाषा झाल्या. भाषा शिकणं वेगळं, भूगोल शिकणं वेगळं. भूगोल हे काय विषय आहे, पण तो कसा आहे, शास्त्र आहे, वैज्ञानिक विषय आहे, शास्त्रीय विषय आहे. म्हणून भूगोल हा शब्द शॉर्ट फॉर्ममध्ये वापरला जातो. भूगोलशास्त्र असा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला जातो की जो अचूक आहे, भूगोलशास्त्र. आता हे भूगोलशास्त्र म्हणजे काय, तुम्ही म्हणाल हा तर आम्ही तर आर्ट शाखेकडे शिकतो विषय, शास्त्र सायन्सकडे शिकतात ना. ना, भूगोल हा विषय सर्व फॅकल्टीला आहे, सर्व फॅकल्टींना आहे. आर्ट्सला आहे, कॉमर्सला आहे, सायन्सला आहे, इंजिनिअरिंगलाही सुद्धा शिकवला जातो. त्याचबरोबर इतर जे काय मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत त्याही ठिकाणी शिकवलं जातं. सगळीकडे एव्हरीवेअर प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये जॉग्राफीशी रिलेटेड असणारे विषय शिकवले जातात. आता तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही तर आर्ट्सला शिकतोय, सगळे विषय आर्ट्सचे, म्हणजे सोशल सायन्समध्ये येते, सोशल सायन्समध्ये तो घातलेला आहे. या विषयाचं महत्त्व ओळखून भूगोल किंवा भूगोलशास्त्र या विषयाचं महत्त्व ओळखून हे सर्व स्तरावरती सर्व फॅकल्टींना हा विषयाचा सिलेबस इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. पण काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये फक्त तो आर्ट्सला शिकवला जातो, काही ठिकाणी कॉमर्सला शिकवला जातो, काही ठिकाणी सायन्सला शिकवला जातो. आपल्या विद्यापीठामध्ये तिन्ही फॅकल्टींना भूगोल हा विषय आहे. आता शास्त्र, मग भूगोल हे शास्त्र जर असेल तर ते काय आहे? तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल की भूगोल हे शास्त्र आहे का? कारण शास्त्रामध्ये कोणताही घटक ज्यावेळी आपण अभ्यास असतो त्यावेळी तो घटक 3 फॅक्टरमध्ये किंवा 4 फॅक्टरमध्ये आपण अभ्यासतो. म्हणजे काय, WH फॅक्टर त्याला म्हटलं जातं, WH फॅमिली असं म्हटलं जातं. अभ्यास कशाचा करायचा आहे, म्हणजे ते काय आहे, कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, तो घटकाचं नाव, तो का करायचा आहे, कसा करायचा आहे, कुठं करायचं आहे. म्हणजे जर समजा आपण एखाद्या भूकंपाचा अभ्यास करायचा आला तर पहिल्यांदा व्हॉट हा शब्द येतो प्रश्नचिन्ह घेऊन. कशाचा अभ्यास करणार आहे, भूकंप. हाऊ म्हणजे कसाच मी अभ्यास करणार आहात, तो येतो. व्हाय तुम्ही तो का करणार आहात अभ्यास. म्हणजे ज्यावेळी WH फॅमिली जे आहेत क्वेश्चन्स, त्या क्वेश्चनला अनुसरून ज्यावेळी आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो त्यावेळी तो विषय सायन्स म्हणून गृहीत धरला जातो. विज्ञानामध्ये काय, निरीक्षण, परीक्षण आणि सिद्धांत, बरोबर, याच्यावरती काही संकल्पना असतात, याच्यावरती आपापली मतांतरं मांडलेली असतात. भूगोल हा त्याला अपवाद नाही, कारण तो भूगोल एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे. म्हणून भूगोलाची ओळख हे भूगोलशास्त्र म्हणून केली जाते किंवा ओळखली जाते. विद्यार्थी मित्रो, आज आपला टाईम या ठिकाणी वेळ आपली संपत आलेली आहे. आपण भूगोल म्हणजे काय, भूगोलाचं महत्त्व काय आहे या संदर्भात आपण पुढील लेक्चरला थोडाफार पाहू. तोपर्यंत आपण सहभागी झाल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. विद्यार्थी मित्रो, घरी राहा, सुरक्षित राहा. तुम्ही सुरक्षित, समाज सुरक्षित, देश सुरक्षित. ओके, थँक्यू व्हेरी मच. सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार. काही आपल्या शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, पुढील तासाला त्याचं निरसन केलं जाईल.